केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण योजनेच्या माध्यमामधून सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावरती घरकुलांची निर्मिती होते। म्हाडा आणि महाहाऊसिंग आणि विविध योजनांच्या माध्यमामधून शहरात 14,000हून अधिक घरकुले ही उभी करण्यात येत असून त्यामध्ये अनेक प्रकल्पांचं बांधकाम पूर्णत्वास आलंय। मात्र हे प्रकल्प पूर्ण होऊनही अपेक्षित प्रतिसाद हा मिळत नसल्यानं हजारो घरे आज घडीला रिकामी आणि धुळखात पडलेले दिसून येत आहेत। सोलापूरमध्ये तयार झालेली बहुतांश घरे हे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित आहेत। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपयांची सबसिडी दिली जाते। वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांसाठी घरे उपलब्ध आहेत। मात्र प्रत्यक्षात घराच्या एकूण किमती तुलनेनं जास्त असल्यानं सबसिडी मिळूनही लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरणं हे अवघड जात आहे। प्रत्येक योजनांमधील घराची किंमत 13 ते 15 लाखाच्या आसपास आहे। आर्थिक दुर्बल घटकामध्ये लाभार्थ्यांचं उत्पन्न कमी असल्याचं कारण पुढे करत बँका ह्या गृह कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत। कर्ज न मिळाल्यामुळे अनेक इच्छुक लाभार्थी घर बुकिंगपासून मागे हटत आहेत आणि परिणामी शासनाच्या उद्देशालाच हरताळ हा फासला जात असल्याचं चित्र आहे। डोणगाव रोड परिसरामध्ये सुमारे 5,000 घरकुलांपैकी केवळ 126 घरांचीच बुकिंग झाले। मजरेवाडी परिसरामध्ये हीच परिस्थिती असून 3,710 पैकी फक्त 126 घरांची बुकिंग ही नोंदवली गेली आहे। RMC युनिटी आणि विमानतळाजवळील जे प्रकल्पामध्ये तुलनेने प्रतिसाद मिळाला असला तरी तेथेही सुमारे 1,200 घरांची बुकिंग झाली असून एकूण 14,000 घरांपैकी अत्यंत अल्प प्रमाणामध्येच घराची नोंदणी ही केली गेली आहे। बँकांची कर्ज देण्याची जी अनास्था आहे, जाचकट्टी आणि कायदे तसंच घरांच्या वाढलेल्या किमती ही या परिस्थितीमागची प्रमुख कारणं आहेत। शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्ज प्रक्रिया सुलभ करणं आणि घरांच्या किमती पुनर्विचारात घेणं आवश्यक आहे। नाहीतर घरकुलांचं शहर म्हणून उभं राहिलेलं हे प्रकल्प लाभार्थ्यांविना निष्प्रभ होईल आणि किमतींचाही फटका जाणवेल।